नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे कारळाची चटणी। तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी कारळ घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे थोडासा सोलून, 1 चमचाभर मीठ आणि 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा जिरे। तर पहिल्यांदा मी कारळ भाजून घेणार आहे। कारळ मी इथे कढईमध्ये टाकलेला आहे, चांगला असं तडतड फुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 10 मिनिटे मी थंड होण्यासाठी ते ठेवलं होतं। तर आता मी त्याची चटणी बनवणार आहे। तर खलबत्ता नसल्यामुळे मी इथं पाट्यावर चटणी वाटीत आहे। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकतात। तर इथं मी पहिल्यांदा घेतलेला आहे लसूण, त्यानंतर आता कारळ मी वाटून घेणार आहे। पूर्ण बारीक होईपर्यंत असं वाटून घ्यायचं आहे। तर आता मी टाकलेले आहेत जिरे आणि 1 चमचा मीठ आणि 2 चमचे लाल तिखट। तर हे जिरे मी पहिल्यांदा बारीक वाटून घेणार आहे, त्यानंतर आपल्याला पूर्ण चटणीमध्ये हे मिक्स करायचं आहे। तर इथं चटणी तयार झालेली आहे। ज्यावेळेस आपल्याला भाजी आवडत नाही किंवा भाजीच नसते त्यावेळेस तुम्ही अशी चटणी 10 मिनिटात बनवू शकता। तर चटणी तयार झालेली आहे। मी बनवलेला आहे खिचडी भात, तर तो मी ताटात वाढून घेत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। भातासोबत मी घेतलेला आहे लोणचं आणि कारळाची चटणी। ज्यावेळेस आपण चटणी खातो त्यावेळेस थोडंसं तेल टाकून ही चटणी खायला घ्यायची आहे। तर इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। तर खूप छान चवदार अशी कारळाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशी चटणी नक्की बनवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।